हॅलो एव्हरीवन. आज आपण या ठिकाणी रिपोर्ट ऑफ हाय पॉवर्ड कमिटी ऑन कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारावरील उच्चाधिकार समितीचा जो अहवाल आहे, या अहवालामध्ये शिवाजीराव पाटील समिती हे आणि त्याची स्थापना किंवा कार्य याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी म्हणजेच समिती सहकार्यामध्ये का निर्माण झाली किंवा त्याची गरज का भासली, कारण ज्या काही सहकार्यामधील जे या ठिकाणी रूल्स होते, जे अटी नियम जे बनवले होते, त्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी होत नसल्या कारणाने म्हणजे भारतातील सहकारी चळवळीचे एक आर्थिक आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, या परिवर्तनासाठी या ठिकाणी आपण भारतातील सहकाराची चळवळ याकडे आपण त्या ठिकाणी पाहतो. या एखाद्या चळवळीचे आपल्या कार्याचे शतक ओलांडले ही एक मोठी फार म्हणजे या ठिकाणी अभिमानाची बाब किंवा उपलब्धताच होय. म्हणजे त्या ठिकाणी यामध्ये परिवर्तन घडतंय किंवा सर्वांगीण या ठिकाणी विकास होते, सर्वांगीण असे जे काही कार्य करावी लागतायत त्यासाठी ते पूर्णपणे यश मिळतच असं नाही. म्हणजे प्रगतीच्या काळातील जो प्रवास आहे त्या ठिकाणी आणि तो प्रवास म्हणजे सहकारावरील उच्चाधिकार चळवळीची ज्या ठिकाणी प्रास्ताविक मध्ये आपण काय पाहतो, तर त्या ठिकाणी जे काही प्रगतीच्या काळातील जो प्रवास आहे अनेक घटके मागे पडतात आणि त्याच्यामुळे जे कार्य केले जातं हे कार्य त्या काळातच अपुरी वाटते किंवा त्यामध्ये उणीवा भासतात. आणि अशा ज्या काय उणीवा आहेत अशा वेळी लोकन किंवा करून सहकारी चळवळीतील ज्या उणीवा किंवा दोष त्रुटी ह्या दूर करणे आणि सहकार्याची चळवळ एक सदृढ म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कार्य करू शकेल असं बनवणे म्हणजे त्या ठिकाणी जे कायदेशीर त्यासाठी आपण काही वेळेला बंधन सुद्धा घातलं पाहिजे, त्यामध्ये मर्यादा घालणे आवश्यक आहे. किंवा या ठिकाणी सहकार क्षेत्रातील तज्ञांच्या गटामार्फत सर्वच बाबीवरती त्याचा अभ्यास करून मार्गदर्शन करून या ठिकाणी शिफारसी मागवणे हा एक उत्तम मार्ग ठरतो. म्हणजे भारतातील सहकारी चळवळीने जे शतक ओलांडल्यानंतर या क्षेत्रातील जे सहकार तज्ञ आपण म्हणतो श्री शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन झाली आणि भारतीय कृषी मंत्रालयातर्फे ही नेमण्यात आली आणि सहकारी चळवळीचा जो शोध घेऊन विविध दृष्टिकोनातून सहकारातील ज्या संस्था आहेत त्याचा अभ्यास केला गेला आणि विविध संस्थांनी जे केलेले योगदान किंवा त्यांच्या कार्याची जी उणीवा याही अभ्यासल्या आणि त्यानंतर या प्रगतीसाठी मार्गदर्शन पण अशा शिफारशी या ठिकाणी शिवाजीराव पाटील यांनी केलेले आहेत. यानंतर आपण शिवाजीराव पाटील समिती आणि त्याची स्थापना व उद्देश काय आहेत, म्हणजे सन 2004 साली जेव्हा सहकारी चळवळीने आपल्या अस्तित्वाची आणि कार्याची म्हणजे 1904 ला या ठिकाणी सहकारी चळवळीचा सुरुवात झाली, म्हणजे 100 वर्ष म्हणजेच 2004 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण केली गेली, म्हणजे भारतीय सहकारी चळवळीचे एक गौरवशाली किंवा इतिहास पार्श्वभूमी आहे. याकडे पाहत असतानाच त्या ठिकाणी सहकारी चळवळीने किंवा सहकारी संस्थांनी जे विविध क्षेत्रात जसे वित्त पुरवठा किंवा या ठिकाणी शेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गृहनिर्माण असेल, विपणन असेल, विविध उद्योग असतील, सेवा असतील यांच्या विकासासाठी व पर्यायाने समाजासाठी जे भरीव योगदान दिलेले आहे आणि या सहकारी क्षेत्रातील सदृढीकरण करण्यासाठी किंवा आणखी प्रगती करण्यासाठी कालानुरूप त्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. त्या ठिकाणी सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा जागतिक स्तरावरही त्या ठिकाणी बदल नोंद घेऊनच याचा अनुरूप निर्माण होणारे जे चॅलेंजेस आपण म्हणतो ना, आव्हानं, या आव्हानाला तोंड देण्यासाठी मार्ग निश्चित करण्यासाठी किंवा आवश्यक मार्गदर्शनपर अशा शिफारसी सुचवण्यात आल्या आणि या ठिकाणी या विशेष समितीची स्थापना करण्याचा जो ठराव आहे तो नवी दिल्ली येथे या ठिकाणी 7 डिसेंबर 2004 साली
राज्य सरकार सहकारी मंत्री परिषदेत मार्फत त्या ठिकाणी पारित केला गेला आणि या ठरावानुसारच भारतीय सरकार या ठरावानुसारच या ठिकाणी भारतीय मंत्रालयाने एक उच्च अधिकार समितीची स्थापना केली. या समितीच्या कामकाजाचा जो उद्देश आहे तो काय आहे तर पहिला एक म्हणजेच या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील मागील जे 100 वर्षातील उपलब्धीचा या ठिकाणी आढावा करायचे होते. दुसरा उद्देश होता तो बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार सहकारी क्षेत्रापुढील जे आव्हाने ओळखणे आणि याचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे प्रमुख या ठिकाणी उद्देश होता. तर त्यानंतर ना सहकारी क्षेत्राचे जे लोकतांत्रिक किंवा स्वायत्त असेल व्यावसायिक असेल या कामकाजाच्या सुनिश्चितकरण करण्यासाठी किंवा देशातील सहकारी कायद्यामध्ये जे उपयुक्त नीती कायदेशीर चौकट विधायक यामध्ये बदल सुचवणे आणि तसेच राज्य सहकारी सोसायटी अधिनियम आपण 2002 मध्ये संशोधन करणे आणि नंतर समितीद्वारा जी विचारार्थ किंवा आवश्यक असा इतर कोणताही आकस्मिक अथवा परिणामकारक मुद्दा या ठिकाणी त्याचाही अभ्यास करणे हे प्रमुख या ठिकाणी उद्देश आहेत. समितीच्या कामकाजाचा जो अहवाल आहे तो अहवाल उद्देशाचा विचार करूनच समितीने आपला अहवाल मे 2009 मध्ये सादर केला आणि हा अहवाल प्रामुख्याने पुढील टप्प्यामध्ये विभागलेला आहे. भारतीय सहकारी चळवळीचा आढावा किंवा सहकाराची परिकल्पना, सहकारी क्षेत्रापुढील समस्या व आव्हाने आणि संविधान आणि अधिनियमन किंवा संशोधन सूचना करणे, शिफारशी करणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी अहवाल मांडलेला आहे. बदलत्या परिस्थितीला या ठिकाणी परिस्थितीतील सहकाराची म्हणजे बदलत्या परिस्थितीतील सहकाराची भूमिका. बदलत्या परिस्थितीमध्ये उच्च सहकार अधिकारी समितीच्या अहवालानुसार जे वेगाने होणाऱ्या आर्थिक विकास किंवा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहकारी क्षेत्राने पुढे जाण्यासाठी किंवा विकासाच्या एक नवी संधी वाट शोधणे आवश्यक आहे आणि अशा सहकारी संस्था किंवा सामाजिक आर्थिक उद्देशानुसार लोकसहभागातूनच या ठिकाणी लोकांच्यासाठीच काम करणाऱ्या संस्था असल्याने किंवा स्वातंत्र्याने त्या ठिकाणी आपण सहकाराचे जे प्रमुख रूल्स आहेत, अटी आहेत किंवा त्या ठिकाणी आपण तत्वे प्रिन्सिपल्स पाहिले यामध्ये ही स्वातंत्र्य, समानता किंवा त्या ठिकाणी सुरक्षा, मानवी मूल्य याच्या अनुषंगानेच या जागतिकीकरणात आपली स्वतंत्र अशी ओळख आणि बळकट स्थान निर्माण करणे समितीने आवश्यक मानले आहे. म्हणजे या बदलत्या परिस्थितीतील सहकाराची भूमिका मध्ये पहिलं जे आपण फर्स्ट पॉइंट पाहतो तो नवनिर्मित संधीचे अधिग्रहण. म्हणजे उदारीकरण आणि जागतिकीकरण प्रक्रियेत अनेक क्षेत्रातील सरकारची भूमिका कमी होत चाललेली. यातील अनेक क्षेत्रे ही व्यावसायिक दृष्ट्या अनाकर्षक आहेत आणि सामाजिक दृष्ट्या ती महत्वाची आहेत. अशा निर्माण झालेल्या पोकळीतच सहकार क्षेत्र अनेक संधी मिळवू शकते, मग ते उत्पादन क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो. या समितीने सुचवल्यानुसार शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पाणी पुरवठा व लघु वित्त, जलसंचयन, पर्यटन, आतिथ्य असो अशा अनेक क्षेत्रात सहकारी क्षेत्रासाठी पर्यायाने रोजगार निर्मितीसाठी सामाजिक विकासाच्या अनेक संधी या ठिकाणी दडलेल्या आहेत आणि ते शोधणं गरजेचं आहे. नेक्स्ट जो आहे सेकंड तो पार्ट म्हणजे विस्थापितांना संस्थानुरूप प्रदान करणे. तर जागतिकीकरण प्रक्रियेत आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, पुनर्रचना किंवा एकत्रीकरण अशा अनेक कारणामुळे अनेक क्षेत्रातून जे विस्थापित झालेले परंतु आपल्या कामात कुशल असलेल्या
अशा बेरोजगार लोकांच्यासाठी सहकारी संस्था स्थापन करून एकत्रित येणं, त्याद्वारे उद्योग आणि व्यवसायाद्वारे वापरल्या जाणाऱ्या ज्या बाह्य सेवा प्रदान करणे हे एक उत्तम आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे तो रचनात्मक प्रतियोगी. मग रचनात्मक प्रतियोगीमध्ये आपण खाजगी क्षेत्राद्वारा नियंत्रित बाजारपेठ, वस्तू व सेवा, योग्य मूल्य आणि गुणवत्ता या तत्वाच्या आधारे सहकारी क्षेत्रातील संस्था ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने रचनात्मक भूमिका पार पाडू शकतात. सहकारी संस्था ह्या स्वबळावरती खाजगी क्षेत्रातील संस्थेबरोबरची भागीदारी आहे ही करून खाजगी क्षेत्राचे वर्चस्व असणारे सर्व क्षेत्र या ठिकाणी शिरकाव करू शकतात, असाही ठसा या ठिकाणी उमटवू शकतात. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आहे तो कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचे हितसंवर्धन. या समितीचे जी रोल आहे, भूमिका आहे, त्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण आता या ठिकाणी कृषी प्रधान भारताला आपण काय म्हणतो कृषी प्रधान आणि या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण अर्थव्यवस्था या दोन्हीचाही हितसंवर्धन करणं या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील या समितीने जे सहकाराची जी भूमिका आहे त्यामध्ये कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचे हितसंवर्धन म्हणजे ग्रामीण आणि कृषी क्षेत्र हे व्यावसायिक दृष्ट्या तुलनेने अनाकर्षक क्षेत्र आहे, मात्र सहकारी क्षेत्राला प्रचंड या ठिकाणी वाव आहे. म्हणजे सहकारी क्षेत्रातच या मूलभूतरित्या सक्षम आहे. म्हणजे सामूहिक शेती असेल, कृषी मालाचे विपणन आणि दुग्ध व्यवसाय किंवा शेत कामगार, आपण साखर कारखाने वगैरे या जे काही संघटना की स्थापना जे होते ते ग्रामीण भागाला निगडीत असते. म्हणजे शेत कामगार आणि व्यवसाय किंवा ग्रामीण कारागिरांच्यासाठी सुद्धा कामाची संधी शोधणे असे अनेक क्षेत्रात सहकारी संस्थांचे कार्य आणि तेथे आणखी प्रगती करण्यासाठी त्या ठिकाणी वावशील आहे. नेक्स्ट पॉइंट पाहतो तो सांस्कृतिक आणि नैतिक मूल्याचे संरक्षण. लोकतंत्र एक सामाजिक एकता या भावना टिकवणे किंवा वाढवणे यासाठी मोठ्या संख्येतील सामाजिक संघटना ठरतात आणि सहकारी संस्था ह्या अशा स्वरूपातील संघटना असल्यानेच या ठिकाणी संस्थांचा वापर जो आहे सामाजिक स्वास्थ्य वाढवणे किंवा लोकतांत्रिक राष्ट्र निर्मिती यासाठीही या ठिकाणी होऊ शकतो. सहकारी क्षेत्रापुढील समस्या व आव्हाने, जे प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस बिफोर द कोऑपरेटिव्ह सेक्टर्स. भारतातील सहकारी क्षेत्रातील चळवळ ही जगामधील सर्वात मोठी अशी चळवळ समजली जाते. या सहकारी क्षेत्रातील संस्था ही आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात त्या ठिकाणी मोलाची भूमिका पार पाडत आहेत. आज भारतातील जे सहकारी क्षेत्र आहे हे बहुतांशी सरकारद्वारा नियंत्रित व निर्देशित आहे. म्हणजे भारतातील सहकारी क्षेत्रात या ठिकाणी स्वयंस्फूर्त किंवा स्वायत्त तसेच लोकतांत्रिक संरचना किंवा आर्थिक सक्षमता या गोष्टींचा अभाव दिसून येतो. म्हणजेच उच्चाधिकार समितीने या निरीक्षणावरूनच भारतातील सहकारी क्षेत्रासंबंधित ज्या समस्या प्रॉब्लेम्स निर्माण झालेत आणि जे चॅलेंजेस आहेत त्या ठिकाणी पुढील वाटचाल करताना त्याचा विचार करणे आणि त्याच्यावरती उपाययोजना शोधणे हेही या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे या जे समस्या आहेत त्या नमूद करत असताना खाली पद्धतीने या ठिकाणी सदस्य संबंधित समस्या असतील, सदस्यता संबंधित समस्या असेल, परत पुढे आपण संस्था किंवा संचलन अथवा शासन यामध्ये काय त्या ठिकाणी समस्या निर्माण होते हे आपण पाहतो. तरी सदस्यता संबंधित जी फर्स्ट आहे सदस्यता संबंधित समस्या यामध्ये आपण पाहतो फर्स्ट. तर यामध्ये आपण सक्रिय सदस्य सुनिश्चित करण्यासाठी असमर्थता आहे. दुसरे अक्रिय किंवा बिगर उपयोगकर्त्याच्या सदस्यांचे निर्गमन करणे, त्या ठिकाणी सदस्यांची अधिकार आणि कर्तव्याबाबत ही उदासीनता दिसून येते.
बिगर उपयोगकर्त्या सदस्याद्वारे या ठिकाणी संस्थेचे नियमन आणि नियंत्रण केले जाते. त्या ठिकाणी सदस्यता संबंधित ही वेळखाऊ आणि कायदेशीर त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. सेकंड पॉइंट आहे संस्था संचलन अथवा शासन. यामध्ये काय तर सहकारी संस्थांच्या प्रशासनाबाबतचा अस्तित्वात असणारे नियम आणि कायद्यामध्ये सहकारी संस्थाच्या स्थापने मागील उद्देश आणि संस्था संघटन या महत्वाच्या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे आणि संस्थेच्या उद्देशपूर्तीसाठी जे काम आहे ते करण्यावरती वाईट परिणाम झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला समस्या दिसून येते. तर आर्थिक संस्था रूपातील मान्यतेचा या ठिकाणी अभाव आहे. म्हणजे सहकारी संस्थेकडे आज प्रामुख्याने सार्वजनिक हितासाठी किंवा सरकारद्वारे वापरले जाणारे उपक्रम या अर्थाने जरी पाहिले असेल तरी सहकारी क्षेत्रातील उत्पादन वितरण सेवा क्षेत्रातील संस्था अनुषंगाने विचार केला जात नाही. याच्याच कारणामुळे सहकारी क्षेत्रातील संस्था आज एक मरगळलेल्या अशा अवस्थेत झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी मोडखळीस आलेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरा नेक्स्ट पॉइंट येतो तो संरचनात्मक मुद्दे. तर भारतातील सहकारी क्षेत्रातील अनेक संस्था किंवा केंद्रीय असू दे किंवा राज्य पातळीवर असते सरकारच्या निर्णयाचे फलस्वरूप आणि एखादी विशिष्ट प्रतिमान म्हणजे त्या ठिकाणी मॉडेल्सचा समोर ठेवूनच त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले असतात. अशा संस्था स्थापन करतानाच जे काही काम कराव्या लागणाऱ्या जो परिवेश जसे स्थानिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल भौगोलिक इत्यादीचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही आणि सदस्यांसाठी जे काम न करता फक्त वरूनच प्राप्त झालेल्या आदेशानुसार त्याचं कार्य करणं या सर्व कारणामुळे सहकारी तत्वावर संरचनेवर काम करत असलेल्या संस्था म्हणून घेण्यास त्या अपात्र ठरतायत आणि आपली उद्देशपूर्ती पूर्ण करू शकत नाही. नेक्स्ट आहे तो या ठिकाणी पॉइंट मध्ये व्यावसायिकीकरण उत्तरदायित्व. व्यावसायिकीकरण आणि उत्तरदायित्व यामध्ये व्यावसायिक अथवा व्यापारी संस्थेप्रमाणेच या ठिकाणी कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल जो मनुष्यबळ आहे ते सहकारी क्षेत्रात त्या ठिकाणी अभाव आढळतो आणि सहकारी क्षेत्रात जे उच्च पदावर काम करणारे लोक आहेत ते बहुतांश सहकारी तत्वे किंवा कार्यपद्धती नियम या सर्व बाबतीत अनभिज्ञ असतात किंवा कमी माहिती असणारे असतात आणि सहकारी कायद्यात देखील विविध पातळीवरती काम करणाऱ्या लोकांबाबत त्यांची भूमिका जबाबदारी उत्तरदायित्व आपलं काय असलं पाहिजे या गोष्टीबाबत ते स्वच्छ अशी व्याख्या करण्यास त्या ठिकाणी अपुरे पडतात आणि दुर्दैवाने सहकारी क्षेत्राचे निर्णय किंवा त्या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत बऱ्याचदा दीर्घकालीन दृष्टिकोन बाजार आणि व्यवसायाची समज यामध्ये आर्थिक परिवेश उदारीकरण जागतिकीकरणाचा परिणाम अशा गोष्टींच्या बाबतीतही त्या ठिकाणी अनभिज्ञ असतात. या पदाप्रमाणे उत्तरदायित्व आणि कर्तव्य याबाबत ते अनावस्था असल्यामुळे कुशल मनुष्यबळ आकर्षित करून घेण्यात किंवा त्यामध्ये जी कमतरता आहे या दोन गोष्टी आज या क्षेत्रापुढील प्रमुख आव्हान म्हणून उभे आहे. हे व्यावसायिकीकरण आणि उत्तरदायित्व. पुढचा जो पॉइंट आहे जे आव्हान आहे ते भांडवलाची कमतरता. आर्थिक असू दे किंवा बिगर आर्थिक असू दे सहकारी संस्थांचे भांडवल बाजारातून निधी उभा करण्यास प्रतिबंध आहे आणि वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना आज वाटप कर्जाची वसुली करण्यात बऱ्याच मोठ्या अडचणी जाणवत आहेत आणि सहकारी संस्थांचे जे भांडवल किंवा सदस्य संख्या सदस्यांची आर्थिक स्थिती यावरती अवलंबून असते. व्यावसायिक संस्थांच्या तुलनेत सहकारी संस्थांचे भाग भांडवल आणि कर्ज रूपाने निधी गोळा करण्याची क्षमता ही अतिशय कमी आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना बऱ्याचदा सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो परंतु या संस्था स्वायत्तता संपुष्टात येते आणि उदारीकरण आणि जागतिकीकरण आजच्या युगात जे सक्षम आर्थिक संस्था म्हणून उभे राहण्यासाठी सरकारी संस्थांनी भेडसावणारे भांडवल कमतरता दूर करणे किंवा समितीने या ठिकाणी ते आवश्यक असे मानले आहे. कामकाज खर्चातील बचतीचा
अभाव म्हणजे उच्चाधिकार समितीनुसार सहकारी क्षेत्रातील संस्था आणि या ठिकाणी कामकाजावरील खर्चात जे काही कामकाज करण्यासाठी येणारा जो खर्च आहे त्यामध्ये बचत आणि खाजगी व व्यापारी क्षेत्रातही त्याचा अभाव आपल्याला जाणवतो. या संस्था ह्या पाठीमागे आहेत. खाजगी ज्या असतील व्यापारी क्षेत्रातील जे संस्था आहेत त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी या सहकारी क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था मागे आहेत. याचं कारणीभूत असं घटक प्रामुख्याने नियोजनाचा या ठिकाणी अभाव दिसून येतो. बचत वाढवण्यामध्ये नियोजनाचा अभाव दिसून येतो. जास्त कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे आवश्यक असतील इतके कर्मचारी न ठेवता जास्त कर्मचाऱ्यांची भरती करणे किंवा उत्तरदायित्वाचा अभाव असणे किंवा आर्थिक बेशिस्त इत्यादी जबाबदार कामकाजावरील खर्चाचा बचत करण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला घटक आढळतात. लास्ट पॉइंट आहे तो राजनितिकीकरण व सरकारी हस्तक्षेप. आता भारतात आज मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. आपण पाहतो मोठा म्हटलं की आपण उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना छोटा असेल तर ग्रामीण पतपुरवठा संस्था वगैरे अशा पद्धतीने आपण पाहतो. म्हणजे या ठिकाणी आर्थिक व बिगर आर्थिक दोन्हीही प्रकारच्या संस्था यामध्ये मोडतात. तर सरकार सहकाराच्या राजनीतीने आज या क्षेत्रामध्ये अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव झालेला आहे. जसे त्या संस्थेमध्ये असणारे मर्जीतील व्यक्ती किंवा नेत्यांचे आणि संस्थांचे उच्च पदावरील जे वर्णी आहेत किंवा त्या ठिकाणी संचालक मंडळाची जी निवडणुकीद्वारे निवड त्या ठिकाणी निवडणूक पूर्वपद सदस्य नोंदणी वा भरती करणे, लेखापरीक्षणाची टाळाटाळ करणे, ऑडिट गरजेचं आहे त्या ठिकाणी ऑडिटिंग टाळाटाळ करायची. अशा अनेक गोष्टींना त्या ठिकाणी विशिष्ट घटकांना त्या ठिकाणी खुश करण्याची नीती जी आहे इत्यादी सर्व बाबीमुळे सहकारी संस्थांना स्पर्धात्मक किंवा व्यावसायिकरित्या कामकाज करण्यावरती मर्यादा येत आहेत. अशा पद्धतीने आपण सहकारी क्षेत्रातील सहकारावरील उच्चाधिकार समितीच्या अहवाले यामध्ये सहकारी क्षेत्रापुढील समस्या आणि आव्हाने हाही घटक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. म्हणजे शिवाजीराव पाटील समितीचा स्थापना, उद्देश आणि अहवाल काय आहे आणि त्याचा भूमिका काय आहे पाहिलं आणि पुढे आपण त्याच्या निर्माण झालेल्या समस्या आणि आव्हाने या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ते तुम्हाला समजलं असेल. थँक्यू. Thank you very much.